पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी लक्षण। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मय मूर्ती हरिपाठ। ह्या हरिपाठ ग्रंथातील आज आपण 24 क्रमांकाचा जो अभंग आहे त्या अभंगाचा संक्षिप्त अर्थ पाहणार आहोत। सर्वप्रथम त्या अभंगाचे उच्चारण आपण करूया। जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध। न सोडी रे भाऊ टाकी रे संदेह राम कृष्ण टाहो नित्य सोडी। जात वित्त गोत कुळ शीळ मात भवे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मीनाची गणना कोण करू। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील भाव आपण वेगवेगळ्या अभंगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहत असतो। त्या अभंगामध्ये परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी कोणताच प्रतिबंध हा जात गोत कुळ याचा येत नाही। हा भाव सांगण्यासाठी अतिशय सुंदर सामाजिक समरसता, एकता, बंधुता, समता या सामाजिक मूल्यांचं आपल्याला एकत्रीकरण ह्या अभंगाच्या मध्ये पाहायला भेटेल। विद्यार्थी विद्रोह या अभंगाचा पहिल्या चरणाचा भाव आपण पाहूया। जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध। या अभंगाच्या मध्ये पहिल्या चरणाच्या मध्ये अर्थ पाहताना या वाक्यातला कर्ता कोण आहे तर वाक्यातले कर्ते तर अनेक दिसत आहेत। जप तप कर्म क्रिया नेम धर्म या पहिल्या चरणातल्या पहिल्या ओळीमध्ये जर क्रमाने आपण ह्या सगळ्या साधनांचा विचार केला तर 6 प्रकारच्या साधनांचा विचार इथे सांगितला आहे। त्यापैकी पहिला आहे जप। कोणत्याही देवतेचा मंत्र आपल्या वाणीने वैखरी वाणीने उच्चारण करणं त्याला उच्च जप असं म्हणतात। आपल्या पोटातल्या पोटात उच्चारण करण्याला उपांश जप असं म्हणतात आणि केवळ मनाने त्या नामाचं उच्चारण करणं याला मानसिक जप असं म्हणतात। उच्च जप, उपांश जप आणि मानस जप। आणि जपाने ही एकाग्रता सिद्ध होत असते, दोष निवृत्ती होत असते आणि ईश्वर प्राप्ती होत असते। एक जप साधना
तप, ईश्वराचा साक्षात्कार व्हावा या उद्देशानं शरीराची, इंद्रियांची, मनाची जी शक्ती आहे ती त्यासाठी झिजवणं, स्वरूपाच्या प्रसारालाही प्राणेंद्रिय शरीरात आटणे करणे जे विरा ते चित्त. प्राणेंद्रियांची आटणी करणं, विशिष्ट क्रियेच्या माध्यमातून झिजवणं, ईश्वर प्राप्तीच्या उद्देशानं तप असं कर्म आहे. मनुष्य जन्माला आला की त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करावे लागतात. त्याला नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म असे कर्म आहे. रोज स्नान करणं, वडिलांचं, आईवडिलांचं दर्शन घेणं, कपाळाला गंध लावणं, देवाची पूजा करणं हे नित्य कर्म आहे. नैमित्तिक कर्म, आपल्या घरी कोणी पाहुणे आले असेल, गुरु आले असेल, अतिथी आले असेल, त्यांचा सत्कार करणं हे नैमित्तिक कर्म आहे. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म. आपल्या अंतःकरणातली काही इच्छा पूर्ण होण्यासाठी कामना धरून केलेले जे कर्म आहे ते काम्य कर्म आहे. आणि आपल्याकडनं काही चुकलं तर त्या दोषातून निवृत्त होण्यासाठी पुन्हा एखादं कर्म करण्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. हे कर्म आहे, क्रिया आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया याचा विचार आपल्याला पूर्वमीमांसेमध्ये येतो. त्यामध्ये पिंडदान आदी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आहेत. उदकदान आहे, पिंडदान आहे, क्रिया आहे, नेम आहे. नामस्मरण करणं, अंतःकरणाने चांगल्या प्रकारचा भाव करून स्वाध्याय करणं, रोज एखाद्या हरिपाठाचं वाचन करणं आणि ते सातत्याने करणं हा नेम आहे. धर्म, आपल्या वाट्याला आपल्याला कर्तव्य करणं, प्रामाणिकपणानं करणं, त्याला धर्म म्हणतात, त्याला स्वधर्म असं म्हणतात. कसा आहे नामथे ज्ञानेश्वर महाराजांनी विश्व स्वधर्म सूर्य पाहतो. या संपूर्ण विश्वाने स्वधर्मरूपी सूर्य पाहो असं म्हणून नामनिर्देश केला आहे. ह्याप्रमाणे जप असेल, तप असेल, कर्म असेल, क्रिया असेल, नेम असेल आणि धर्म असेल, ह्या 6 प्रकारच्या साधना सांगितल्या. कशा करता सांगितल्या ह्या 6 प्रकारच्या साधना? तर आपल्या अंतःकरणामध्ये जे काही दोष आहे, वासना आहे, पाप आहे, नकारात्मक भावना आहे, या नकारात्मक दोषांच्या निवृत्तीसाठी, म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी. अंतःकरण शुद्ध झालं, निर्दोष झालं, निर्मळ झालं की मग निर्दोष, निर्मळ, स्वच्छ, पवित्र, मंगलमय अंतःकरण झालं की कशावरून समजायचं, त्याचं काय चिन्ह आहे? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, राम सर्वाघटी. राम शब्द त्या ठिकाणी योगी लोक ज्या चैतन्याच्या म्हणजे स्वरूपाच्या मध्ये रममाण होतात, मित्र होत, त्याला राम असं म्हणतात. रमंती योगिनः यस्मिन् स राम. ध्यान करताना ज्या चैतन्याच्या मध्ये ऋषीमुनी रमतात तो राम आहे. राम फक्त दाशरथी पुत्र राम आहे असं नाही, तर सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये जे चैतन्य आहे, ते कॉन्शियसनेस आहे, ते सेल्फ आहे, ते रामरूपानेच आहे. आणि त्याच्यामध्येच आपण सर्व झोपेमध्ये जातो तेव्हा आपल्या सगळ्या इंद्रियांना आराम देणारं तत्व हे राम आहे. आणि ते कुठे आहे ते? तर त्या चैतन्याचं वास्तव्य तुमच्या आमच्या सगळ्यांच्यामध्ये आहे.
म्हणून या ठिकाणी देहाला घट असं म्हटलं आहे. घट जसा घट हा मातीपासून बनवतात, त्यामध्ये आकाश असतं, तसा हा देह सुद्धा पंचमहाभूतानेच बनलेला आहे. त्यामध्ये पृथ्वीचा भाग विशेष असल्यामुळे याला घट असं म्हटलं. आणि सगळ्या प्राणीमात्रांच्या देहाला या ठिकाणी सर्वाघट, सर्वाघटी ही सप्तमी विभक्ती आहे. म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये काय आहे? राम परमात्मा आहे. अशा प्रकारची अनुभूती, ही फिलिंग, इमोशन्स जेव्हा एखाद्याच्या अंतःकरणामध्ये येत असेल तेव्हा समजायचं की त्याचं अंतःकरण आता खऱ्या अर्थाने शुद्ध झालं आहे. तो खरा शुद्ध भाव, प्युअर डिवोशन, प्युअर लव. ते भाव शब्दाचा अर्थ प्रेम, भाव शब्दाचा अर्थ अस्तित्व आहे. ते भूभवती होणे असं नाही. परमात्मा आहे त्याच्या अस्तित्वाची जाणीव, त्याच्या अस्तित्वाच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा, त्या ईश्वराच्या अस्तित्वाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणारा भाव. जसा की मी मला प्रिय आहे, तसा प्रियत्वाचा भाव सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये. आणि म्हणून सगळ्या प्रकारचे जप, तप, कर्म, क्रिया आणि धर्म हे सगळं करत असताना त्यांच्यामध्ये भाव पाहिजे. जप करत असताना त्या जपामध्ये भाव म्हणजे प्रेम पाहिजे. तप करत असेल तर त्या तप करण्याच्या मध्ये प्रेम पाहिजे. नित्य नैमित्तिक कर्म करत असेल तर त्यामध्ये प्रेम पाहिजे. म्हणजे एखादा पाहुणा आला आणि आपण त्याला फक्त पाणी द्यायचं म्हणून पाणी दिलं आणि पुन्हा आपण मोबाईल पाहत बसलो तर ते प्रेम नाही. या सुस्वागत, बसा, मला काय हवं आहे, दूध देऊ का, चहा देऊ, कॉफी देऊ का, फळं देऊ, असं म्हणत असताना त्यातून आपला प्रेमभाव व्यक्त झाला. म्हणजे आपण व्यवहारामध्ये सगळे जे काही कर्म करतो त्या कर्मातून आपली प्रेम दिसलं पाहिजे. वेगवेगळ्या क्रिया करताना आपण जे पाहतो, बोलणं, चालणं, पाहणं, खाणं, पिणं ही क्रियाच आहे. त्या क्रियेत प्रेम दिसलं पाहिजे. इतरांशी बोलताना, इतरांशी वागताना. आपण रोज सकाळी स्नान केल्यानंतर एखाद्या पवित्र धर्मग्रंथाचं वाचन करत असतो, त्याला स्वाध्याय असं म्हणतात, त्याचा नियमाने वाचन करत असतो, तर ते सुद्धा श्रद्धेने, प्रेमाने, विश्वासानं केलं पाहिजे. तिथे प्रेम पाहिजे, तिथे भाव पाहिजे आणि प्रेम पाहिजे. आणि धर्म असं म्हणताना तुमच्या वाट्याला आलेले कर्तव्य करणं. तुम्ही विद्यार्थी आहात ना, तर तुमचा धर्म काय आहे? अभ्यास करणं. पण तो कसा? मन लावून अभ्यास करणं, एकाग्रतेने अभ्यास करणं, सातत्याने अभ्यास करणं, आदराने अभ्यास करणं, हा तुमचा धर्म आहे. शिक्षकाने आपल्यासमोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवण्यासाठी वेगवेगळ्या उदाहरणांचा वापर करून त्यांना शिकवणं हा त्यांचा धर्म आहे. आणि विद्यार्थ्यांनी शिकवल्याप्रमाणे अभ्यास करणं हा त्यांचा धर्म आहे. पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य करणं हा त्यांचा धर्म आहे. कलेक्टरनं जिल्ह्याचं व्यवस्थापन सुस्थितीमध्ये ठेवणं हे त्याचं धर्म आहे. आई वडील मुलांना चांगलं शिक्षण देतात, संस्कार देतात, हा त्यांचा धर्म आहे. आपल्या भारत देशाचा उत्कर्ष, स्वाभिमान, त्याचा आर्थिक, सामाजिक, नैतिक या सगळ्या भूमिका उंचावणं आणि आदर्श दाखवणं हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं व आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्याला जे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या मध्ये प्रेम.
तरच आपल्या खऱ्या अर्थानं तो धर्म नीट केला जाईल. आणि मग हे जर जप तप कर्म हे सगळं जर नीट केलं तर त्या सगळ्यांच्या मध्ये शुद्ध भाव कोणता निर्माण झाला पाहिजे की सगळ्या चराचरामध्ये ईश्वराचीच अनुभूती आहे, व्याप्ती आहे, असं जगाकडे पाहण्याची नवीन दृष्टी जप तप कर्म नियम धर्म यांच्याद्वारे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला देत आहे. म्हणून आपण चालताना पुस्तकाला जरी आपलं पाय लागला तर पटकन नमस्कार करतो. एखाद्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीला चालताना आपल्या पायाचा स्पर्श झाला चुकून तर आपण त्याला माफ करा, चुकून झालं असं नम्रतेने सांगून माफी मागत असतो. झाडाला जरी पाय लागला तरी आपण नमस्कार करतो. मित्रहो, यातून एक उदात्त भावना निर्माण होते, प्रेमभाव उत्पन्न होतो. आणि म्हणून ह्या सर्वाघटी राम हा शुद्ध भाव होण्यासाठी जप तप कर्म क्रिया नेम धर्म आहे, या सगळ्या साधनांचा विचार सांगितला. पण या सगळ्या साधनांच्या मध्ये जर सर्वाघटी राम भावशुद्ध ही व्यापकतेची अनुभूती, साक्षात्काराची अनुभूती जर सगळ्या प्रकारच्या साधना करून येत नसेल तर ती वायाची उपाधी आहे, तो दंभधर्म आहे. तुला दंभधर्म असं म्हटलं आहे, वायाची उपाधी म्हटलं आहे, व्यर्थ क्रिया असं म्हटलं आहे. पण इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सकारात्मक दृष्टिकोनातून ह्या चरणाचा भाव अभिव्यक्त केला आहे. सर्वाघटी राम ही भक्तीची सुद्धा फलश्रुती आहे मित्र. ही सगळीकडे तो परमात्माच दिसावा ही भक्तीची फलश्रुती आहे. आणि सर्व खलविदम ब्रह्म, चराचरामध्ये आत्मचैतन्य आहे, ही ज्ञानाची फलश्रुती आहे. आणि म्हणून जी भक्तीची फलश्रुती तीच ज्ञानाची फलश्रुती. एवढं ज्ञान संपादन केलं तर मग काय अनुभव यावा? हे सगळ्यांच्यामध्ये चैतन्य आहे. म्हणून सर्वांशी प्रेमाने बोलणं, आपुलकीने बोलणं, श्रद्धेने बोलणं, आदराने बोलणं. जसं मला माझ्या संबंधाने इतरांनी चांगलं बोलावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा इतरांशी तेवढंच प्रेमाने श्रद्धेने आपुलकीने बोलावं. म्हणतात की शुद्ध भाव. शुद्ध भाव म्हणजे शुद्ध असणारा परमात्मा सगळ्या ठिकाणी आहे, माझ्यात आहे, तुझ्यात आहे, सगळीकडे आहे असं पाहणं, त्याला शुद्ध भाव असतो. आणि असा शुद्ध झालेला भाव प्रत्येक नामधारकाने, प्रत्येक जीवाने, प्रत्येक मनुष्याने तो टिकवून ठेवावा हे सांगण्यासाठी दुसरं चरण आहे. त्या दुसऱ्या चरणाच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, न सोडे रे भाव टाके रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य. पहिलं पहा, इथे रे रे शब्दाचा प्रयोग केलेला आहे. न सोडे रे भाव टाके रे संदेहो. ह्यामध्ये पहा, संदेहो टाके रे आणि भाव न सोडे रे असे दुसरं आहे. आणि तिसरं आहे, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. बघा विद्यार्थी मित्र, त्यातला एक एक शब्द, रे शब्द 2-3 अर्थाने वापरला. एखादा शिक्षक जेव्हा आदेश करतो तेव्हा रे शब्दाचा प्रयोग. आणि तुला सांगितलंय ना हे कसं करायचं आहे. एखादा प्रेम भाव व्यक्त करायचा असेल, मित्र मित्राला सांगतो, अरे आपल्याला मंदिरात जायचं, आपल्याला शाळेत जायचं, तुला इकडे जायचं. अर्थात मित्रत्वाच्या भावनेने सुद्धा
रे शब्दाचा प्रयोग होतो. आणि तिसरा आहे एखाद्याच्या विषयी अंतःकरणाने खूप दया निर्माण होते, प्रेम निर्माण होते. किती सांगू तुला, तरी तू का ऐकत नाहीस रे. अर्थात कळवाळा अंतःकरणामध्ये समोरच्या व्यक्तीच्या विषयी आल्यानंतरही तो भाव व्यक्त करण्यासाठी रे शब्दाचा प्रयोग होतो. तर ज्ञानेश्वर महाराज इथे आपल्याला मित्रत्वाच्या भूमिकेने सांगतात, इथे आपल्याला वडिलांच्या एक मोठ्या व्यक्तीच्या भूमिकेतून सांगतात, आणि इथे आपल्याला अखिल मानवाच्या अंतःकरणामध्ये, माऊलींच्या अंतःकरणामध्ये सगळ्या प्राणीमात्रांच्या विषयी दयाभाव निर्माण होऊनही रे शब्दाचा प्रयोग. आपल्याला दोन्ही तिन्ही आणखीही वेगवेगळ्या पद्धतीने रे शब्दाचे अर्थ आपल्याला सांगता येते. आणि म्हणून न सोडिले भाव, इथे भाव शब्द जो आलेला आहे तो वरचा आहे. म्हणून शुद्ध भाव न सोडिले, जो आता जप तप कर्म क्रिया नेम धर्म यांचं आचरण करून तुझ्या अंतःकरणामध्ये चराचरामध्ये तो राम गुण उरलेला आहे, अशी भक्तीच्या माध्यमातून जो एक शुद्ध विश्वास, शुद्ध भाव निर्माण झाला आहे, हा भाव सोडू नको. डोंट गिव्ह अप, सोडू नको. डोंट रिलेंक्विश, हा जो भाव आहे तो सोडू नको. तो भाव कायम ठेव. अंतःकरणामध्ये एखादा विशिष्ट भाव विशिष्ट वेळेत निर्माण होतो, पण तो कायम राहत नाही. अभ्यास करावा. हा भाव चांगलं व्याख्यान ऐकल्यानंतर विद्यार्थी मित्र हो तुमच्यामध्ये निर्माण होईल. अरे त्या कलेक्टरचं भाषण ऐकलं, मला असं वाटतं की खूप अभ्यास करावा. कोणाच्या तरी प्रेरणादायी व्याख्यानाच्या माध्यमातून तो भाव निर्माण होतो. एखाद्याच्या बोलण्याच्या प्रभावाने आपण प्रभावित होतो, वागण्याने प्रभावित होतो, चारित्र्याने प्रभावित होतो. आणि तशा प्रकारचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो. तो उत्पन्न झालेला भाव, ती फिलिंग, ती इमोशन्स, ते इन्स्पिरेशन, ते कायम टिकवून ठेवणं, मेंटेन करणं, हे विद्यार्थी मित्रांनो आपलं काम आहे. म्हणून न सोडले भाव, म्हणजे त्या परमात्म्याच्या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये अस्तित्वाच्या विषयी प्रकट झालेला जो भाव आहे तो कधी टाकू देऊ नये, सोडू नये, सोडून आपल्या अंतःकरणात जाऊ नये. पण मग तो भाव, शुद्ध भाव, प्रेम भाव, भक्तिभाव, ईश्वराच्या अस्तित्वाविषयीचा भाव जातो का निर्माण होतो, का जातो, का नष्ट होतो, का कायम राहतो? What is the cause? What are the reasons? काय त्याचे कारण आहे, काय त्याचा हेतू आहे? ज्ञानेश्वर महाराजांना ही माहिती आहे, म्हणून ते सांगतात त्याचं कारण एक आहे संदेह. संदेह शब्दाचा अर्थ होतो डाऊट. संदेह, संशय. संशय तरी का उत्पन्न होतो? तो संशय राहतो कुठे? तो संशय जातो कशाने? तर हा संशय उत्पन्न होतो अज्ञानातून, न कळण्यातून संदेह उत्पन्न होतो. आपल्याला एखाद्या गोष्टीचं तथ्य माहिती नसतं आणि कोणीतरी काहीतरी चुकीची गोष्ट सांगतो, त्याच्या वक्तृत्वाने, त्याच्या अनुभवाने, पण त्याचा तो अनुभव चुकीचा असतो. त्यामुळे चुकीचं ऐकल्यानंतर, चुकीच्या लोकांचं ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये संदेह निर्माण होतो. आणि काही लोक ह्या जगामध्ये असे आहेत विनाकारण संदेह निर्माण करून देतात. त्यासाठी ते आपल्या ज्ञानाचा उपयोग करतात, त्यासाठी ते आपल्या पदाचा उपयोग करतात, त्यासाठी कधीकधी एखाद्या संस्थेचा उपयोग करतात संदेह निर्माण करण्यासाठी. तर कधीकधी माणसं
संदेह निर्माण करण्यासाठी आपल्या वयाचा उपयोग करतात. उपयोग करतात म्हणजे दुरुपयोग करतात. म्हणून संदेह उत्पन्न होतो तो अज्ञानामुळे. तस्मात् अज्ञान संभूतम गीतेने सांगितलं आहे. अज्ञान संभूतम, तो संशय आहे, तो आहे, तो अज्ञानातून निर्माण होतो. तो राहतो कुठे? आपल्या हृदयामध्ये रुत्सम राहतो. आणि मग याला नाश करायचा असेल तर यासाठी ज्याच्याविषयी आपलं जर अज्ञान आहे, त्याच्याविषयी माहिती नाही, त्याचं ज्ञान घेणं. म्हणून ज्ञानसिनात म्हणा, ज्ञानरूपी तलवारीच्या माध्यमातून जर संशयाला घालवायचा असेल तर अज्ञानाची निवृत्ती करावी. हॉटेलमध्ये गेल्यानंतर कसं जेवायचं माहिती नसेल तर त्या संबंधाने माहिती करून घ्यावी. प्लेनमध्ये प्रवास करताना काय मॅनर्स आणि एटिकेट्स वापरावे लागतात ते माहिती नसेल तर आपल्याला भीती वाटते. मग ते कोणाकडून तरी समजून घ्यावे लागतात. मग आपल्या अंतःकरणाला संदेह जातो. जिथे कुठे कोणालाही डाऊट निर्माण होत असेल तर त्याचं केवळ आणि केवळ कारण एक आहे, इग्नरन्स, अज्ञान. म्हणून डाऊट रायजेस फ्रॉम द इग्नरन्स. अज्ञान, संशय निर्माण होतो तो अज्ञानात. मग मित्राचा संशय, भावाभावातला संशय, पती पत्नीतला संशय, दोन अधिकाऱ्यांच्या मधला संशय, दोन पक्षातला संशय, हा अज्ञानातून निर्माण. म्हणून ज्ञान झालं की सगळ्या प्रकारचे संशय दूर होतात. त्याला अध्यात्मामध्ये छिन्न संशय अशा शब्दाचा प्रयोग. म्हणून वैद्यकीय ज्ञान प्राप्त करून घेतलं की डॉक्टरला कसं ऑपरेशन करायचं संशय राहत नाही. संगीताचं ज्ञान प्राप्त करून घेतलं की कसं गावं, गाण्याच्या संबंधाचा संशय राहत नाही. शिक्षकाने तुम्हाला शिकवलं की गणित कसं सोडवावं, पुन्हा त्यातला संशय राहत नाही. म्हणजे अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होते. आणि एकदा की ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान निघून जातं आणि संशय राहत नाही. पण संशय हा अतिशय घातक आहे. तो जर गेला नाही तर तो कशानेच जात नाही. म्हणून एखादी संशय डाऊट आला तर पटकन कोणाला तरी विचारा, त्याचं दूरीकरण करा. कधी कधी ह्या एका जन्मातला संशय दूर झाला नाही तर तो दुसऱ्या जन्मात पुन्हा उत्पन्न होतो संशय. अशा पुराणात अनेक अशा कथा आपल्याला पाहायला भेटतील विद्यार्थी मित्र. म्हणून डाऊट कोणत्याच विषयाचा राहू देऊ नका. क्लिअर डाऊट, संशय दूर करा. आणि एकदा की संशय दूर केला मग आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव असतो, जे प्रेम असतो, ज्यात त्याच्याविषयी आपुलकी असते ती मग टाकून देऊ. कारण भाव, शुद्ध भावाला प्रतिबंध करणारा हा संदेह आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी एक मध्यम मार्ग असा स्वीकारला. भावही निवृत्त, संदेह निवृत्त व्हावा आणि भाव कायम टिकून राहावा, याकरता मधली साधना सांगितली आहे. रामकृष्णी टाहो नित्यपुरी. टाहो शब्दाचा अर्थ आहे प्रयत्नपूर्वक एखादी गोष्ट करणं. पण इथे कसं आहे, नित्य टाहो पुरी. नित्य टाहो पुरी कशाचा? रामकृष्णी नामाचा नित्य टाहो पुरी. त्या म्हणण्याचा अर्थ आहे आपल्या अंतःकरणामध्ये संदेह उत्पन्न होत असेल, जागा उत्पन्न होत संशयाची, तर याकरता मोठ्याने त्या ईश्वराचं नाम चिंतनाचं उच्चारण. रामकृष्ण टाहो नित्यपुरी, मोठ्याने उच्चारण. त्याने काय होईल? संदेह निवृत्त होईल आणि अंतःकरणातला भाव
टिकून राहील. संदेह का निर्माण होतो? कुणीतरी चुकीचं सांगतो. पण एकदा की आपल्या अंतःकरणामध्ये मोठ्या उत्साहाने त्या परमात्म्याचं नाव घेतलं तर परमात्म्याला दया येते आणि त्याच्या दयेतून तो आपल्याला ज्ञानाचा आशीर्वाद देतो आणि त्यातून संशयाची निवृत्ती होते आणि त्याच्या कृपेने त्याच्याच परमात्म्याच्या विषयीचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये दृढ होतो. म्हणून याकरता रामकृष्णी टाहो नित्य होई. रामकृष्ण नामाचा टाहो म्हणजे प्रयत्नपूर्वक उच्चार, नित्य म्हणजे सातत्याने, फोडी म्हणजे करा. टाहो फोडी ही एक आपल्याकडे वाक्प्रचार आहे. टाहो फोडी म्हणून आपल्याला वाक्प्रचार सुद्धा माहिती आहे. लहान मुलगा पाळण्यामध्ये झोपलेला असेल आणि आई कामामध्ये काही व्यस्त असेल, आई का येत नाही, त्याला भूक लागली असेल, तहान लागली असेल, तर मुलगा जेव्हा मोठ्याने रडतो तेव्हा आपण म्हणतो मुलाने किती टाहो फोडला आहे, की किती तो मोठ्याने रडतो आहे. तर काही आईला हात मारतो आणि ती त्याचे हात कळाल्यानंतर, ऐकल्यानंतर ती पटकन जाते आणि त्याला. तसं ईश्वराने आपल्या अंतःकरणातला संशय पटकन दूर करावा आणि शुद्ध भाव त्याच्या कृपेने कायम राहावा. ह्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या प्राप्तीच्या विषयी असणारी जिज्ञासा, तळमळ, तीव्र भाव, साधना व्यक्त करण्यासाठी रामकृष्णी टाहो नित्य होई ह्या शब्दप्रयोग ज्ञानेश्वर महाराजांनी केला आहे. म्हणून आत ऐकल्यानंतर कोणालाही दया येते, धावत येतो. एखादा अपघात झाला तर मोठ्याने जो संकटग्रस्त आहे व्यक्ती तो ओरडतो, पटकन लोक धावत येतात. परमात्मा तर दयाघन आहे. भक्ती प्रेमपूर्वक त्या परमात्म्याच्या नामाचा टाहो फोडला तर तो आपल्या अंतःकरणाचा सगळा संशय दूर करतो. आणि अशा त्या परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी, अशा त्या परमात्म्याच्या दर्शनासाठी, भेटीसाठी काय लागत असेल तर केवळ आणि केवळ भाव, प्रेम, श्रद्धा, विश्वास, समर्पण अशा अर्थाने शब्द आहे. आपलं अंतःकरण त्या भावनेने युक्त असेल, प्रेमाने युक्त असेल, विश्वासाने युक्त असेल, आपुलकीने युक्त असेल, सौजन्याने युक्त असेल, त्या परमात्म्याच्या विषयी असणाऱ्या करुणेने युक्त असेल तर कोणत्याच गोष्टीचं प्रतिबंध येतो. कोणत्या गोष्टीचा प्रतिबंध येतो? जात, वित्त, गोत, कुळ, शीळ, मान. मग त्यासाठी कुणी असं म्हणेल की मी विशिष्ट जातीचा आहे मग मला भक्ती कशी करता येईल? नाही. कोणत्याही जातीच्या व्यक्तीला परमात्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी प्रतिबंध येत नाही. जात ही प्रतिबंध नाही. इक्वॅलिटी आहे, समानता आहे संतांच्या वागण्यात. वेगवेगळ्या ओढे नाले वाहतात, त्यांना ते नाव तोपर्यंतच असतं की जोपर्यंत ते नदीमध्ये मिळत नाही. नदीला मिसळलं की त्यांना नदीरूप नाव लागतं. जोपर्यंत अग्नीमध्ये मिसळत नाही तोपर्यंत हे बावळीचं लाकूड आहे, हे चंदनाचं लाकूड आहे, हे निंबाचं लाकूड आहे, ते तुळशीचं आहे. पण एकदा की अग्नीचा स्पर्श झाला ते सगळे अग्निरूप होतात. तसं भगवंताच्या नामाचा स्पर्श झाला की सगळे एकरूप होतात. त्या ठिकाणी
जात हे प्रतिबंध करत नाही. आपण पाहिलं सगळ्या संत मांदियाळीमध्ये परमात्मा भक्ती करायला जेव्हा भक्त लागतो तेव्हा काहीच पाहत नाही. संत चोखोबांच्या संग ढोरे ओढण्याचं काम त्या परमात्म्याने, सावता महाराजांच्या शेतामध्ये त्या परमात्म्याने खुरपू लागण्याचं काम, कबीराला शेला विणण्यासाठी परमात्म्याने मदत केली, जनाबाईसाठी तर त्याने धुणी भांडी केली असेल. मीराबाईसाठी तो परमात्मा अदृश्य आहे असेल. तिथे कोणताच प्रतिबंध येत नाही. मग काय लागतो? फक्त अंतःकरणामध्ये भावप्रेम लागतं. आणि म्हणून जात, वित्त शब्दाचा अर्थ संपत्ती नसेल तर तुम्हाला प्रतिबंध येत नाही, किंवा असेल तरी प्रतिबंध येत नाही. गोत्र, तुम्ही कोणत्या गोत्राचे तो महत्वाचा. तुमचा कुळ कोणता आहे, तुमचा शील स्वभाव कसा आहे, ह्या बाबतीची कोणतीच मात म्हणजे गोष्ट म्हणजे चर्चा याला प्राधान्य नसते. सगळ्या नद्या शेवटी समुद्राला गेल्यानंतर समुद्ररूप होतात. सगळे पदार्थ काष्ट हे अग्निरूप होतात. लोखंडाला जोपर्यंत स्पर्श होत नाही परिसाचा तोपर्यंत लोखंड. पण कोणत्याही लोखंडाला संबंध जर परिसाशी आला तर परिसरांना सोनं बनवतात. तसं परमात्म्याच्या भक्तीमध्ये असं वस्तू सामर्थ्य आहे, असा मोठेपणा आहे, असा महिमा आहे की तिथे गेल्यानंतर सगळेची सगळे भगवतरूप होतात, विश्वरूप होतात. मग काय लागतं तिथे? भजे का त्वरित भावनायुक्त. ह्यात आता त्वरित म्हणजे कोणताही विलंब न करता अंतःकरणामध्ये प्रेमपूर्वक त्या परमात्म्याची नामसाधना सुरू करायची. त्यामध्ये जात प्रतिबंध येत नाही, वित्त प्रतिबंध येत नाही, गोत प्रतिबंध येत नाही, कुळ शील याची कोणतीच चर्चा नाही. शबरी ही भिल्ली नव्हती तरी राम तिच्या झोपडीमध्ये बोरं खाल्याकरता आलाच ना. हे जात वित्त कुळ काहीच नाही त्या परमात्म्याला. फक्त आहे शुद्ध भाव असतो, प्रेम भाव असेल. आणि म्हणून भजे का त्वरित, इथे भज शब्दाचा अर्थ आहे सेवा करणं आणि ईश्वराचं नाम चिंतन करणं हीच खरी सेवा आहे. आणि म्हणून कोणी म्हणत असेल की मी आता नाही करत, मी आता लहान आहे, मग मोठा होईल, मग मी नोकरीला लागेल, खूप पैसे कमवील, चांगला बंगला बांधील आणि रिटायरमेंट झाल्यानंतर मग मी देवाचं नाव. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेवढा विलंब लावू नका, कारण शिवस्य शरीर, पुढच्या कोणत्या क्षणाला काय होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून पुढचा क्षण आपल्या जीवनामध्ये येईलच असं काही सांगता येत नाही. आत्ता आहे ना, पटकन. स्वामी विवेकानंद म्हणायचे एखाद्या माणसाला समुद्राला तिथे जाऊन आंघोळ करण्याची इच्छा झाली आणि तो म्हणू लागला की ही लाट संपली की मग आंघोळ करेल, ती लाट संपली की आंघोळ करेल. दिवसभर जरी तिथे बसून राहिला, वर्षभर जरी बसून राहिला तरी लाटा शांत होणं थांबेल का? मग काय करावं लागेल? लाटांची वाट न पाहता आहे त्या परिस्थितीमध्ये त्या लाटांचा आनंद घेत त्यात चिरून स्नान करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसं प्रल्हाद अगदी छोटा असताना त्याच्या अंतःकरणावरती परमात्म्याच्या नामाचा ठसा उमटला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला हे पाठामध्ये आपण पाहिलं. म्हणून वयाची, काळाची, परिस्थितीची, अनुकूल परिस्थिती, अनुकूल काळाची, अनुकूल वेळेची वाट न पाहता जी वेळ आता तुम्हाला उपलब्ध आहे ना,
तिथे तिथपासूनच त्या ईश्वराच्या विषयी ध्यान, धारणा, नामचिंतन, प्रेम हे तुम्ही अगदी वेगाने ताबडतोब लगेच सुरुवात करा. भजे का करे, पण ते कसं करत असताना प्रेमयुक्त अंतःकरणाने करा. म्हणजे प्रेमयुक्त अंतःकरणाने तुम्ही आता लगेच त्या ईश्वराच्या साक्षात्काराच्या दृष्टीने तुम्ही त्याचं नामधारणा सुरू करा. त्याकरता तुम्हाला जात, वित्त, गोत्र, कोणत्या गोत्राचे आहात तुम्ही, कोणतं तुमचं कुल आहे, तुमचं काय स्वभाव आहे याची चर्चाच नाही. सगळ्यांना आपल्या कवेमध्ये घेण्याचं विचारधारा ही संत ज्ञानेश्वर महाराजांची, म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते नाम माझ्या अनुभूतीमध्ये कसं आलं आहे. ज्ञानदेवा ध्यानी, ज्ञानदेवा मनी काय आहे, रामकृष्ण. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ वनी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या ध्यानी, ध्यानात काय असेल तर त्या सगुण साकार परमात्मा तो रामकृष्ण हे त्याचंच ध्यान माझ्या अंतःकरणात आहे. आणि माझ्या मनामध्ये संकल्प देखील त्या परमात्म्याच्या नामाचा आहे. मला असं सांगितलं मानसिक जप असतो, तो मानसिक जप देखील माझ्या मनाने त्या रामकृष्ण नामाचाच आहे. ज्याच्या रामकृष्ण नामाचं मी चिंतन मनाने करतो त्याचं ध्यान मी माझ्या चित्ताने करतो. ध्यानी ध्याता पडणारे राया मनासहित का पालटे काय. त्यामुळे परिणाम काय झाला आहे, वैकुंठ वनी करत एवढा अधिकार वाढला, एवढा अधिकार वाढला की आता जणू काही त्याने वैकुंठ भुवनामध्ये राहण्यासाठी गरज केलं आहे. वैकुंठ म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व, राहण्याची जागा, जिथे भगवंताचे सगळे पार्षद आहेत, लक्ष्मी आहे, चिंता नाही, क्रोध नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, सगळे प्रेम भावाने राहतात, असं स्थान म्हणजे वैकुंठ. पण आता याला सर्वाघटी राम भावशुद्ध, त्याचा अंतःकरण इतकं शुद्ध झालं की सर्व घटाघटामध्ये त्याला वैकुंठ स्वरूप परमात्मा दिसायला लागला. त्यामुळे सर्वत्र वैकुंठ केले असेल त्याच्या दृष्टीने सगळं पृथ्वीच ही वैकुंठ स्वरूप झाली. म्हणून तो तिथे असतानाच तो मुक्त आहे आणि देह पडल्यानंतरही तो मुक्त आहे. अर्थात त्याला जीवनमुक्तीमध्ये तो वैकुंठातच आहे आणि विधेयमुक्तीमध्येच वैकुंठामध्येच आहे. म्हणून त्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, आहे त्या ठिकाणीच वैकुंठ. म्हणून तुम्ही चांगले वागलात तर तुमची शाळा वैकुंठ इथेच दिसेल. तुम्ही व्यवस्थित राहिला तर तुमचं घर वैकुंठ होईल. आपण सगळे देशातले नागरिक चांगल्या पद्धतीने जर वागलो तर आपला देशच वैकुंठ आहे. म्हणून मित्र, या सर्वत्र जातीभेदाच्या भिंती दूर करून आपण सगळे एकमेकाशी प्रेमभावानं ईश्वराचे लेकरं आहोत. प्रभूचे लेकरे सारे तयाला सर्व येईल आहे. ही प्रार्थना आहे. ही प्रार्थनाच सर्व मुखविदम ब्रह्म, हा विश्वात्मक भाव ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात प्रगट केला. ही उदात्त भावना मनाची, बुद्धीची, विचाराची उंची गाठवणारा हा अभंग आहे. त्याचा आपण पुन्हा चिंतन करूया. शेष